सोयाबीनमध्ये 1 वाटी दही, तर हो बरोबर ऐकलंय तुम्ही. तर ही फायबरयुक्त रेसिपी आठवड्यातून 2दा नक्की बनवून बघा. वजन कमी करण्यासाठी खूप फायद्याची आहे. त्यासाठी इथे मी 1.5 तांब्या पाणी गरम करायला ठेवलं आहे. चांगलं पाणी गरम झाल्यानंतर त्यामध्ये 1 मोठी वाटी सोयाबीन घ्यायचे. सोयाबीन लहान किंवा मोठे दोन्हीपैकी कुठलेही तुम्ही घेऊ शकता. ते व्यवस्थित असे फुलल्यानंतर त्यातलं पाणी पूर्णपणे निथळून असं पिळून काढायचं आहे आणि त्यानंतर 1 वाटी दही घ्यायचे. दही घट्ट घ्यायचे, पातळ दही घ्यायचं नाही आहे. घट्ट दही घ्यायचं आहे, जास्त आंबट पण नको आहे. त्यानंतर ते मिक्स करून घ्यायचं आहे. त्यामध्ये 3 चमचे कॉर्नफ्लोअर घ्यायचा आहे. नाश्त्याचा जो चमचा असतो ते चमचे कॉर्नफ्लोअर घ्यायचे. त्यामध्ये हाफ टीस्पून हळद पावडर टाकायची, 1 टीस्पून लाल तिखट टाकायचं आहे आणि थोडी मिरपूड टाकायची आहे. मिरपूड टाकल्यानंतर थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि त्यानंतर हे काही चमच्याने मिक्स होत नाही आहे. त्यामुळे हातानेच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, म्हणजे चव एकसारखी लागते आणि सगळीकडेच एकसारखं मिक्स होतं. त्यानंतर एक फ्राय पॅनमध्ये इथे 2 चमचे छोटे तेल तापायला ठेवायचं आहे. तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्यामध्ये सोयाबीन हे व्यवस्थित शिजवून घ्यायचे. कच्चे ठेवायचे नाही आहे, म्हणजे खाल्ल्यानंतर पोटाला त्रास होणार नाही. आता सोयाबीन शिजेपर्यंत इथे 2 मीडियम साईजचे कांदे स्क्वेअर शेपमध्ये कट करून घ्यायचे. 2 टोमॅटो फ्रेश असे हेही कट करून घ्यायचे आहेत. त्यानंतर 2 शिमला मिरची तेही कट करून घ्यायचे आणि कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची आहे. आता सोयाबीन शिजेपर्यंत इथे साईडला लगेच एक कढई तापायला ठेवायची. कढईमध्ये 2 चमचे तेल घालून ह्या शॅलो फ्राय करून घ्यायच्या आहेत. 70 ते 80% शिजवून घ्यायचे, फार पण शिजवायच्या नाही आहे. जसं आपण हॉटेलमध्ये गेल्यानंतर स्टार्टरला आपण पनीर क्रिस्पी किंवा मंचुरियन घेतो त्या टाईप आपल्याला हे शिजवून शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत. आता त्यामध्ये बघा थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आणि झाकण ठेवूनही व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. एकीकडे लगेच बघा सोयाबीन शिजत आलेले आहे, ते पण छान असे शिजले की नाही बघायचे आणि अधूनमधून असे हलवायचे. त्याचा कलर चेंज झाला आहे. आता इकडे पण भाज्या पण अधूनमधून हलवून व्यवस्थित शिजवून घ्यायच्या. 1-2 मिनटं झाकण ठेवून पुन्हा अधूनमधून हलवायचे. त्यामध्ये आलं लसणाची पेस्ट 1 चमचा घालायची. त्यानंतर बघा इथे टोमॅटो केचप घेतलेला आहे 2 चमचे, सोया सॉस 2 चमचे आणि रेड चिली सॉस 2 चमचे टाकून व्यवस्थित ते मिक्स करून घ्यायचं आहे. खूप छान चव लागते. एकदा नक्की ट्राय करून बघा. अगदी लहानच काय तर मोठालेसुद्धा आवडीने खातील. तर तुम्ही बघताक्षणीच तोंडाला पाणी सुटेल अशी ही भन्नाट रेसिपी आहे. त्यामध्ये सोयाबीन शिजलेले ॲड करायचे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. पुन्हा हवं तर थोडंसं मीठ टाकायचं, नाही टाकलं तरी चालेल. तर एवढी टेस्टी आणि हेल्दी रेसिपी आहे. सोयाबीनचे फायदे तुम्हाला माहीतच आहे. भरपूर फायबर, मॅग्नेशियम, आयर्न असल्यामुळे शरीराची ऊर्जा वाढवते, कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवते, पचनक्रिया सुधारते आणि वजन नियंत्रणास ठेवते. तर अशी ही भन्नाट रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि छोटेच काय तर मोठेसुद्धा आवडीने खातील. तर आता सर्विंग बाउलमध्ये मी काढून घेतलेलं आहे आणि फॅमिलीसोबत एन्जॉय करायचं. तुम्ही हवं तर गार्निशिंग म्हणून कोथिंबीर आणि कोबी असा मोठा कापूनसुद्धा त्यावर टाकू शकता.